मी माझ्या व्यवसायात जेवढे काही मशीन वापरतो सगळे मशीन जवळपास मी तुम्हाला दाखवलेले. हे एक मशीन राहिलं होतं मुरमुरे पीठ आणि चिवडा चाळण्यासाठी आपण हे मशीन बनवलेले. या खाली आपण मोटर लावलेली आणि जे वरचं व्हील आहे त्याचा जो रॉड आहे याला पुढे मुवमेंट मिळावी म्हणून इथं सर्क्युलर मुवमेंट तयार झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला आपण अजून एक रॉड जॉईंट केलेलं आहे आणि याच्या अलाइनमेंट ॲडजस्ट करण्यासाठी ते आपण इथे एक नट लावलेलं आहे. त्याने आपण पुढे मागे व्यवस्थित करू शकतो. पीठ चाळण्यासाठी आपण एकदम बारीक तारीची चाळण वापरतो. आता भरपूर जण बेळीवाले मला म्हणतात शेट हिरा बेसन असं तर पीठ चाळायचीच गरज पडत नाही. मान्य आहे, जिरा बेसन म्हणजे काहीच निघत नाही, पण पीठ चाळून ज्या मालाची क्वालिटी येते ना त्या क्वालिटीत आणि आधीच्या क्वालिटीत लय जमीन आसमानाचा फरक आहे. राहिला विषय त्याचा आउटलेट त्या बाजून काढलेले जे काही पीठ चाळणार आहे खाली जाणार ते त्या बॉक्समधून त्या बाजून निघणार. तिथं आपण कट्टा वगैरे लावू शकतो, हात लावायची गरज नाही. एक पोरगा फक्त इथे पीठ टाकून मुवमेंट करत राहणार. आता आधी आम्हाला एक कट्टा चाळायला 50 किलोचा जवळपास 25 ते 26 मिनिटं लागायची एका पोरला. चाळणीने चाळून हात गळून पडायचे तो विषय वेगळाच. पण आता 3 मिनिट 25 सेकंदात एक कट्टा चाळून होतो, ते पण एकदम स्मूथली बिना कष्टाचा. आणि राहिला विषय चिवडा आणि मुरमुऱ्यासाठी आपण या बाजूने आउटलेट काढलेले. मुरमुरा आणि चिवड्याचा जो भुगा आहे पीठ आहे ते खालच्या बाजून जाणार, त्याचं आउटलेट तेच राहणार आणि एकदम ठोकळ माल या बाजून निघणार. मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये काही गोष्टी नवीन घेतल्या तर कदाचित मी त्याचा व्हिडिओ वगैरे टाकणार नाही, पण मी जर माझ्या व्यवसायात काही नवीन करीत असलो तर मी त्याचा व्हिडिओ 100% बनवून टाकेन. त्याच्यामुळे काय होतं, जे नवीन व्यावसायिक आहे त्यांना पण कुठेतरी एक प्रेरणा भेटते आणि त्यांना पण एक चांगले आयडिया भेट. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा. तुमचाच आपलाही मी मराठी व्यावसायिक #बेळ क्वालिटी खायची तर भेट हास्य पटेलला द्यायची.